हा बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, यू कांट क्रॉस द सी मिअरली बाय स्टँडिंग अँड स्टेअरिंग ॲट द वॉटर. तुम्हाला म्हणजे तुम्ही समुद्र किनाऱ्यावरून किंवा नदीच्या किनाऱ्यावर उभे राहून फक्त पाण्याकडे बघून तुम्ही नदी किंवा समुद्र क्रॉस करू शकत नाही. तुम्हाला क्रॉस करण्यासाठी त्या समुद्रात उतरावं लागेल. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काही जिंकायचं असेल तर मैदानात उतरावं लागेल. ठीक आहे, तुम्ही असं बघून बाहेरचं बघून तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला फेस करावं लागतील प्रॉब्लेम्स वगैरे सगळ्या गोष्टी, काय काय आपल्याला काय काय स्ट्रगल लागेल, किती एफर्ट्स द्यावं लागतील. त्या एफर्टसाठी आपल्याला अगोदर प्री प्लॅनिंग काय काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करावं लागतील. हे कोण म्हटलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर. माहिती आहे ना काय केलेलं त्यांनी? जनगण मन. ठीक आहे, काय एक्झॅक्ट काय लिहिलेलं आहे का कम गायलेलं आहे? लिहिलेले गायलेले तुम्ही नंतर सांगायचं मला. ठीक आहे, आपला चॅप्टर 5 सुरू आहे. हा बघा, आपण डिस्टन्स फॉर्म्युला बघितलेला आहे. ठीक आहे, आता डिस्टन्स फॉर्म्युलावर बेस आपले पॉइंट्स आर कोलिनियर और नॉन कोलिनियर. सोपा क्वेश्चन आहे. आपल्याला या मेथडने सोडवायचं. त्याला आपल्याला सोडवायचं स्लोप मेथडनं. स्लोप मेथड इझी असते, पण आता आहे आपल्या एक्झरसाइज मध्ये. तर एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. बाकीचे क्वेश्चन आपल्याला स्लोप मेथडने घ्यायचे येते. 5.3 मध्ये येते. ठीक आहे, फक्त तुम्ही आता लक्ष द्या. सेकंड नंबर हेअर किंवा लेट म्हणा, लेट ए. आता 3 पॉइंट आहे. किती पॉइंट येते? 3. ए x1 y1 किती आहे? 1 - 3. बी x2 y2 किती आहे? 2 - 5. आणि सी x3 y3 किती? -4 आणि 7. ठीक आहे, आता हे झाले तुमचे पॉइंट. आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. तिन्ही पॉइंट तिन्ही डिस्टन्स काढायचे. कोणते कोणते बघा. नाव बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ए बी काढायचं पहिले. काय असेल ए बी? ए बी बघा, x1 - x2 चा स्क्वेअर प्लस y1 - y2 चा स्क्वेअर. x1 - x2 1 - 2 चा स्क्वेअर. आता बघा, तुम्हाला काल नाही सांगितलं पण आज सांगतो. सेकंड टर्म जर मायनस असेल तर तिला प्लस करून घ्यायचं. डायरेक्ट काय करून घ्यायचं? प्लस. कारण आता हे जे वरचे क्वेश्चन होते ते सेपरेट होते. आता इथं 3 डिस्टन्स काढण्याचं एक एक स्टेप कमी करा, काही प्रॉब्लेम नाही. -3. जेव्हा जेव्हा सेकंड डिस्टन्स मायनस येईल त्याला काय करून घ्यायचं? प्लस. कारण मायनस मायनस काय होणार शेवटी? प्लस. 1 - 2 म्हणजे -1. 5 - 3 म्हणजे 2. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 1 + 4 5. याला जा 1 नंबर. ठीक आहे, हे झालं एक. त्याच्यानंतर डिस्टन्स √5. त्याच्यानंतर डिस्टन्स ए बी झाला. आता बीसी घ्या. डिस्टन्स बीसी. बीसी साठी काय येईल? x2 - x3 चा स्क्वेअर प्लस y2 - y3 चा स्क्वेअर. ठीक आहे, आता काय करा? x2 - x3 2 मायनस आहे, सेकंड टर्म मायनस आहे. मायनस मायनस काय होईल? प्लस. 2 + 4 चा स्क्वेअर. इकडं -5 आणि -7 याचा स्क्वेअर. 2 + 4 किती होतात? आणि हे -12 चा स्क्वेअर. 6 चा स्क्वेअर 12 चा. सांगा किती येईल? 180. 180 म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे 36 त्याच्यात लपलेले. 36 गुणिला 5. 36 चा स्क्वेअर रूट 6. √5 चं निघत नाही. सेकंड नंबर. डिस्टन्स, आता एक डिस्टन्स बाकी आहे एसी. बघा 3 डिस्टन्स काढावं लागते. कोणते कोणते बाकी बघा.
ए बी झालं, बी सी झालं, कोणतं उरलं? ए सी. 3 पॉईंट असले की 3 डिस्टन्स. कोलिनियर साठी 3 डिस्टन्स काढावं लागतील आपल्याला. x1 मायनस x3 चा स्क्वेअर प्लस y1 मायनस y3 चा स्क्वेअर. x1 मायनस x3 बघा, 1 मायनस मायनस काय होईल? प्लस 1 प्लस 4 प्लस -3 आणि -7 -7 चा स्क्वेअर. फक्त तुम्हाला ओळख नाही काय बेरीज वजाबाकी. 4 आणि 1 5, इकडे -10, 5 चा स्क्वेअर 25, 10 चा स्क्वेअर 125 आहे, म्हणजे 25 गुणिला 125 करू अगोदर. 25 गुणिला 5, 5 चा स्क्वेअर रूट 5, 5 रूट 5. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आता फायनल स्टेप इथे लिहितो वरती. बघा आता याला नंबर दिलेले आपण, याला 3 नंबर द्या. आता फ्रॉम 1 2 and 3, फ्रॉम 1 2 and 3 डिस्टन्स AC. बघा आता हे जे मोठं डिस्टन्स आहे, कोणतं डिस्टन्स आहे? BC. डिस्टन्स BC किती आहे? 6 रूट 5. आणि डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC यांची बेरीज करा. AB किती आहे? √5 आणि AC किती आहे? 5 रूट 5, म्हणजे फायनल किती येणार ते? 6 रूट 5. आता दोन्ही काय आल्या? देअरफॉर असंच लिहायचं जसं मी लिहितो. देअरफॉर डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. ठीक आहे, प्रत्येक प्रॉब्लेमची प्रोसिजर हीच. हे 4 प्रॉब्लेम आहे, सगळ्यांची प्रोसिजर हीच राहील. 1 2 3 डिस्टन्स फाइंड करायचे. त्याच्यानंतर फ्रॉम 1 2 and 3 जे मोठे डिस्टन्स असेल त्याला लिहून घ्यायचं, उरलेल्या 2ची बेरीज करायची. ठीक आहे, जर डिस्टन्स सारखा असेल तर इज इक्वल टू चं साइन. कोणतं साइन? इज इक्वल टू चं. डिस्टन्स सारखा नसेल तर समजलं कसं साइन राहील? नॉट इक्वल टू. ठीक आहे, आता इथे डिस्टन्स सारखं आहे म्हणून आपण काय केलं? इज इक्वल टू. डिस्टन्स सारखा असल्यावर लिहायचं देअरफॉर पॉइंट्स A, B and C are collinear. ठीक आहे, लक्ष द्या, आर कोलिनियर. जर डिस्टन्स सारखा आला नाही तर इथे एक साइन राहील असं आपलं माहिती मधातलं. आणि काय लिहाल? पॉइंट्स ABC आर नॉट कोलिनियर किंवा नॉन कोलिनियर. ठीक आहे, कधी? जेव्हा डिस्टन्स सारखा येणार नाही. घ्या लिहून याला पद्धतशीर. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हे जे क्वेश्चन आहे हे बाकीचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे, करू शकता तुम्ही सॉल्व्ह. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणे जास्त काही अवघड नाही, आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठूनही सॉल्व्ह करू शकता. फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस विच इज इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्स म्हणजे काय? समजा एक्स पॉइंट आहे, पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस. समजा एक पॉइंट घेतला आपण P, हा दोघांपासून इक्विडिस्टन्स आहे. ए पासून पण सारख्या अंतरावर आहे, बी पासून पण सारख्या अंतरावर आहे. असं असू शकतो, हे असं असू शकतो. आपल्याला काय माहित पॉइंट कसा आहे? फक्त आपल्याला काय माहित दिलेलं आहे? इक्विडिस्टन्स दिलेला आहे. कसा दिलेला आहे? इक्विडिस्टन्स. तो इक्विडिस्टन्स कसा असू शकतो? कोऑर्डिनेट ऍक्सिसवर. फक्त आपल्यासाठी शब्द काय महत्वाचा आहे? इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्स म्हणजे काय? हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं राहील? इक्वल. म्हणजे आपल्याला फक्त एक डिस्टन्स काढणं आहे, हे डिस्टन्स काढणं आहे PB आणि दुसरं डिस्टन्स PA, किंवा PA आणि PB डिस्टन्स काढा, आपल्याला XY भेटून जातील. कसे बघा आता हा बघा, हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, हा इक्विडिस्टन्सचा तुम्हाला खूप यूज होणार आहे समोर. पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, लेट P XY. पॉइंट दिलेला नसला तर त्याला घ्यायचं XY घे. आता X1 Y1 नाही, त्या XY काय आहे? XY. लेट P XY is equidistant from, फक्त XY टाकला आपण, इज इक्विडिस्टंट फ्रॉम. याला लेट म्हटलं कारण हा दिलेला नव्हता. इक्विडिस्टन्स फ्रॉम A -3 4 आणि दुसरा काय? B 1 -4. आता बघा पॉइंट कुठे आहे? ऑन एक्स ऍक्सिस. बघा पॉइंट
इज ऑन एक्स ऍक्सिस. पॉइंट पी टाका. पॉइंट पी इज ऑन, तुम्हाला दिलेलं राहील एक तर वाय ऍक्सिस किंवा एक्स ऍक्सिस. पॉइंट पी इज ऑन एक्स ऍक्सिस. कोणत्या ऍक्सिस वर आहे? एक्स ऍक्सिस. आता तुम्हाला एक थोडं सांगतो बघा, ही कोऑर्डिनेट सिस्टीम आपली काय, कोऑर्डिनेट सिस्टीम. इकडे लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे, 11-12 पर्यंत काम येईल तुम्हाला. कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर कुठं कुठं पॉइंट येऊ शकतो मला तुम्ही सांगा बरं. एक तर राईट साईडला येईल किंवा लेफ्ट साईडला. पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस बरोबर आहे. समजा पॉइंट 4 येतो किंवा -3 आहे किंवा 2 आहे, इकडे 3, 4 कोणताही असू द्या, पण हे सगळे पॉइंट कुठे? एक्स ऍक्सिस वर. पण याचा वाय कोऑर्डिनेट काय राहील रे नेहमी? याचा वाय पॉइंट काय राहील नेहमी? 0. काय राहील? 0. बघा ना, कुठे टच होऊन राहिली ती वायला? 0 ला. कोणताही पॉइंट घ्या, 6 घ्या, पण कुठे टच होणार? 0 ला. इकडे किती लांब जा तुम्ही, इन्फानाइट पॉइंट घ्या, पण तू टच कुठे होणार? वायला? 0 ला. म्हणजे जेव्हा एक्स ऍक्सिस वर पॉइंट असेल तेव्हा वाय 0 राहील. काय 0 राहील? वाय. आणि जेव्हा वाय ऍक्सिस वर पॉइंट असेल तेव्हा कोण 0 राहील? एक्स. ठीक आहे. कारण हे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे का? नाही. मग देअरफॉर पी एक्स वाय इज इक्वल टू एक्स आणि 0. एक्स आणि 0 काय आलं याचा आन्सर? एक्स आणि 0. लेट ए x1 y1 इज इक्वल टू -3 4. बी x2 y2 इज इक्वल टू 1 1 - 4. बघा, हा एक पॉइंट नेहमी 0 दाखवावा लागेल आपल्याला, ते ओळखावं लागेल तुम्हाला. एक्स ऍक्सिस वर आहे तर वाय 0 दाखवायचा, वाय ऍक्सिस वर आहे तर एक्स 0 दाखवायचा. ठीक आहे. 9 आता या दोघाला इक्वल करायचं. काय करायचं? इक्वल बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता डिस्टन्स इक्विडिस्टन्स म्हणल्यानंतर डिस्टन्स सारखंच राहणार. मग डिस्टन्स पी ए इज इक्वल टू डिस्टन्स पी बी. ठीक आहे. आता हे इकडं स्क्वेअर रूट मध्ये काय येईल मग सांगा? x - x1 x - x1 प्लस y - y1. इकडे काय येईल? x - x2 आणि y - y2. बघा, काही अवघड नाही. ठीक आहे. ए तुम्हाला अजून इजी करतो, याला स्क्वेअर रूट आहे माहिती आहे, याचा स्क्वेअर करा. मग डिस्टन्स पी ए चा स्क्वेअर पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर. का केला असं? कारण आता स्क्वेअर रूट करायची गरज नाही, कारण स्क्वेअर रूटचा स्क्वेअर काय होतो? निघून जातो. पी ए स्क्वेअर पी बी स्क्वेअर डायरेक्ट करा. एक्स - x1 एक्स मायनस काय झालं रे याला? एक्स - x1 चा स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट करायची गरज आहे का? नाही, कारण आपण इकडे स्क्वेअर करून घेतलेलं. प्लस y - y1 चा स्क्वेअर. इकडे काय राहील? x - x2 चा स्क्वेअर प्लस y - y2 चा स्क्वेअर. ठीक आहे. x - x1 चा स्क्वेअर y - y1 चा स्क्वेअर x - x2 चा स्क्वेअर y - y2 चा स्क्वेअर. कारण p पासून सुरुवात केलेली आपण, पी ए म्हणून p चे कोऑर्डिनेट घ्यावे लागले आपल्याला. पी ए x - x1 पी बी x - x2. आता व्हॅल्यू टाकून द्या फक्त. x किती आहे? x आहे. आता बघा, मायनस मायनस काय होईल? प्लस. x + 3 तुम्हाला सांगितलं सेकंड कोऑर्डिनेट काय होईल? प्लस x + 3 चा स्क्वेअर. y काय? 0 0 0 - 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू x - x2 x - 1 चा स्क्वेअर. 0 मायनस मायनस काय होईल? प्लस 0 + 4 चा स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं फॉर्म्युला यूज करायचा तुम्हाला. याच्यात तुम्हाला 2 फॉर्म्युले माहित पाहिजे. a + b चा स्क्वेअर काय सांगितलेलं आहे? a² + b² + 2ab. सिंपल मध्ये लक्षात ठेवण्यासाठी. आणि दुसरा काय?
ए मायनस बीचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस. ते ट्वाईस बी मधात घेता तुम्ही, मला माहिती आहे, पण काय हे लक्षात ठेवायला सोपं असतं कारण दोन्ही ठिकाणी स्क्वेअर प्लस आणि मायनस. ठीक आहे. एक्स प्लस 3चा स्क्वेअर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9. या फॉर्म्युलानुसार होईल सवय, अजून भरपूर क्वेश्चन जाणे त्याच्यावर आपले. एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9, दोघांचा गुणाकार 3x, त्याची दुप्पट 6x. ट्वाईस ए बी, ए गुणिला बी, ए गुणिला बी म्हणजे दोघांचा गुणाकार, एक्स गुणिला 3 3x, 3x ची दुप्पट 6x. 0 मायनस 4चा स्क्वेअर डायरेक्ट करा 16. काय काही असू द्या, प्लस असू द्या मायनस असू द्या, स्क्वेअर काय येणार त्याचा 16. इकडे एक्स मायनस 1चा स्क्वेअर, आता या फॉर्म्युलानुसार एक्सचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1, या दोघांचा गुणाकार एक्स, एक्स गुणिला 1 किती होतील एक्स. साईनचा नाही विचार करायचा, साईनचा नंतर विचार करू. एक्स गुणिला 1 एक्स, त्याची दुप्पट 2x मायनस ट्वाईस एक्स प्लस याचा काय होईल 16. आता बघा एक्स स्क्वेअर कॅन्सल, कारण एक्स स्क्वेअर इकडे आल्यानंतर काय होणार मायनस. 16 16 कॅन्सल, कारण 16 इकडे आल्यावर काय होणार मायनस. म्हणजे तो काय कळालं तुम्हाला, सारखीच व्हॅल्यू असेल आणि साईन सारखाच असेल इज इक्वल टू च्या दोन्ही बाजूला, तर काय होतं ते डायरेक्ट कॅन्सल. आता काय उरलं 9, म्हणजे इकडे उरलं आपलं 6x. काय उरलं 6x. हे 2x इकडे घेऊन या, प्लस 2x इज इक्वल टू इकडे काय उरलेलं आहे 1. हे 9 तिकडे पाठवा, मायनस 9. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची फक्त. 6 आणि 2 8x इज इक्वल टू मायनस 8. x ची व्हॅल्यू मायनस 8 अपॉन 8, x ची व्हॅल्यू आली 1 मायनस 1. ठीक आहे. म्हणजे काय ते आता तो आपल्याला पॉइंट विचारलं होतं, फाइंड द पॉइंट. देअरफॉर द रिक्वायर्ड पॉइंट P इज काय, त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय आला -1 आणि वाय कोऑर्डिनेट 0. म्हणजे जर तुम्हाला इक्विडिस्टन्स हा शब्द वापरला तर एक कोऑर्डिनेट त्याचा काय राहील नेहमी 0. ठीक आहे, लिहून घ्या पद्धतशीर. आता हा जो क्वेश्चन आहे 3 नंबरचा, याच्यावर बेस्ट क्वेश्चन तुमचे बघा. हा पहिला इकडे सांगतो एकदा. हा एक्झाम्पल नंबर 5 बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑन वाय ऍक्सिस. इकडे लक्ष द्या, याच्यात शॉर्ट मध्ये सोडवलेलं असतं कारण हे रेफरन्स असतो, आपल्याला असं नाही सोडवायचं. ठीक आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑन वाय ऍक्सिस. सेम क्वेश्चन आहे. पी एक्स वाय इज द इक्विडिस्टन्स फ्रॉम एम आणि एन. पॉइंट पी इज ऑन वाय ऍक्सिस. मग देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू उलट होईल, आता 0 आणि y येईल. काय येईल 0 आणि y. म्हणजे इथं तुम्ही काय काढलं x, तिथं काय निघेल y, आणि x कोऑर्डिनेट काय राहील त्या आन्सर मध्ये x राहील 0, y ची जी व्हॅल्यू येईल ती काढा बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम क्वेश्चन आहे हा, ऍज इट इज सोडवायचा जसाच्या तसा. फक्त इथं काय आहे, हा जो पॉइंट दिलेला आहे तुम्हाला इकडे लक्षात द्या. या क्वेश्चन मध्ये आणि या बाकीच्या क्वेश्चन मध्ये फरक सांगतो. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त असं इक्वेशन मिळेल. काय मिळेल इक्वेशन, असं काहीतरी इक्वेशन मिळेल, त्याच्यात डायरेक्ट व्हॅल्यू मिळणार नाही. त्याचं रिझन, हा पॉइंट कोणत्याच ऍक्सिसवर दिलेला नाही. ऑन एक्स ऍक्सिस म्हटलेलं नाहीये आणि ऑन वाय ऍक्सिस पण म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे एक 0 घ्यायची गरज पडणार नाही. आपल्याला फक्त सरळ सरळ ही स्टेप स्किप करावं लागेल तुम्हाला. म्हणजे ही एवढी स्टेप काय करावं लागेल, स्किप. डायरेक्ट इथून घ्यावं लागेल. पॉइंट एक्स वाय इज इक्विडिस्टन्स फ्रॉम, कुठून, याला नाव द्या ए आणि बी आणि डायरेक्ट चालू करा. ठीक आहे. ही स्टेप या क्वेश्चन मध्ये लिहायची गरज नाही. कोणत्या क्वेश्चन मध्ये 7 नंबरच्या. 5 नंबरचा आणि 7 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करून आणायचा. ठीक आहे.